नमस्कार मंडळी. आज आहे रविवार 29 जानेवारी 2023 आणि आज मी आपल्या किल्लेबाज मित्रांबरोबर एका ट्रेकला निघालो आहे. चला तर मग आजचं लक्ष्य आहे किल्ले तिकोना. तर किल्लेबाज हा माझ्या शाळेच्या मित्रांचा ग्रुप. माझी शाळा म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल सातारा 89ची बॅच. आज माझ्याबरोबर आहेत आजा, नित्या, शर्या, मंट्या, सचा, आशू, सम्या आणि पेन्या आणि माझं नाव आहे हेम्या. आता तुम्ही म्हणाल ही काय नावं आहेत मित्रांची. त्याचं असं आहे की मोठेपणी आपले मित्रमैत्रिणी होतात ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी, बिल्डिंगमध्ये, पण त्यामध्ये एक औपचारिकता असते. आहो जाओ, आडनाव किंवा पूर्ण नावं आपण घेतो. पण आईवडिलांनी प्रेमाने ठेवलेल्या नावांचं विचित्र अपभ्रंश करून चार चौघात बिंदास मोठ्याने बोलवणारे हे तुमचे शाळा किंवा कॉलेजचेच मित्र असू शकतात. आणि ही अपभ्रंशाची कला आपल्या महाराष्ट्रातच तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे बाकीच्या भाषांमध्ये, दुसऱ्या राज्यांमध्ये टोपण नावं वगैरे असतात, जसं राजू, पप्पू वगैरे. पण गौतमचा गोट्या आणि शशांकचं शँको हे मात्र आपल्या माय मराठीमध्येच. तसं बघितलं तर ह्यांच्यात काही बिग शॉट डॉक्टर्स आहेत, तर काही मोठ्या कंपनीमध्ये इंजिनियर आहेत, कोणी CA आहे, तर कोणी मॅनेजर. पण शेवटी शाळेतले मित्र आणि त्यामुळे नावंही अशीच. तर आज तिकोना किल्ल्याचा बेत आहे. आज मी आणि आजा मुंबईतून निघालो आहे. काही जण पुण्यातनं आहेत आणि काही जण सातारहूनही येत आहेत. अजूनही काही मुलं मुली आहेत ग्रुपमध्ये, पण आज आपल्याबरोबर नाही आहेत ती. खरं तर खूप दिवसांनी ट्रेकसाठी बाहेर पडतोय आणि त्याचं श्रेय आहे नित्याला. त्यानेच हा ट्रेक प्लॅन केला आहे. सकाळी लवकर आजाने मला पिकअप केलं आणि आम्ही मुंबई पुणे हायवेला लागलो. गप्पांच्या ओघात आणि फोन बघण्यामध्ये तिकोनाकडे जाणारा एक छोटासा रस्ता हायवेला लागतो तो चुकला आणि आम्ही थोडं पुढे गेलो. आता गुगल बाईंच्या मते जवळपास 45 किलोमीटर जाऊन U-टर्न करायला लागणार होतं. मग काय, गोडसे साहेबांनी एक्सप्रेसवेवरच U-टर्न मारलं आणि उलट्या दिशेने 5-7 मिनटं गाडी चालू मग त्या रस्त्याला लागलो. तरी नशिबानं कोणी पोलीस मामा किंवा CCTV कॅमेरा नव्हता. सगळेजण आम्ही 8-8:30 वाजता गडाच्या पायथ्याशी पोचलो. तिकोना पेठ हे या किल्ल्याच्या पायथ्याचं गाव. हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात पवना नदीवरचं धरण आहे त्याच्याजवळ आहे. मुंबईपासून जवळपास 100 किलोमीटर आणि पुण्याहून 61 किलोमीटर अंतर आहे. पायथ्याशी काही छोटी छोटी घरगुती हॉटेल्स आहेत जिथे नाश्ता जेवणाची उत्तम सोय होते. तिथे पोहोचून एका ठिकाणी मस्त कांदे पोहे, चहा घेतला आणि सर्वांनी गड चढायला सुरुवात केली. तिकोना म्हणजेच वितंड गड हा तसा चढायला सोपा. समुद्रसपाटीपासूनची उंची 3500 फुटांची. तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरून थेट गडाच्या दरवाज्यात जातात. गडात जाण्यासाठी 4 दरवाजे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे ह्याला तिकोना असे नाव पडले. इसवी सन 1657मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. पुढे 1665 साली जो प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला त्यात शिवाजी महाराजांना राजा जयसिंगला जे 23 किल्ले द्यायला लागले त्यापैकी तिकोना हा एक किल्ला होता. सुरुवातीचा छोटासा पॅच आणि बाले किल्ल्याजवळच्या दगडी पायऱ्या सोडलं तर बाकीचा रस्ता तसा सोपा आहे, पण प्रॅक्टिस नसल्याने मध्ये मध्ये दमछाक होते. आमच्यातले पट्टीचे ट्रेकर्स मात्र एका दमात किल्ला चढून गेले. 1.5 तासात आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. आता फारसं काही बघायला किल्ल्यावर उरलेलं नाही. गडमाथ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे. काही पाण्याची टाकी आहेत. धान्य कोठारांचे पडीक अवशेष आहेत. बालेकिल्ल्याच्या खालील भागात तुळजाईचं मंदिर आहे. मारुतीरायाचं मंदिर, जुना चुन्याचा घाणा आणि तटबंदीचे काही अवशेष, एवढंच. काही संस्था स्वयंस्फूर्तीने गडसंवर्धन आणि स्वच्छतेचं काम करतात. हे खरोखरीच कौतुकास्पद आहे.
त्याचं एक उदाहरण म्हणजे आमचं शहर म्हणजे डॉक्टर शरद जगताप. आपण कधी सातारला अजिंक्य ताऱ्यावर आता गेलात तर तिथे वृक्षारोपण आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम बघा. हे शरद आणि त्याच्या मित्रांनी केलेलं काम आहे. गडावरून आजूबाजूचा परिसर मात्र छान दिसतो. गर्द झाडी, सह्याद्रीच्या डोंगर रांगा, पवना नदी, छोटी छोटी खेडी, अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेला हा भाग. किल्ल्याच्या मागच्या भागात पवना धरणाचा परिसर दिसतो आणि धरणाच्या समोरच्या बाजूला जो एक उत्तुंग सुळका दिसतो तोच म्हणजे किल्ले तुंग. काही हौशी मंडळी तुंग आणि तिकोना एकत्रही ट्रेक करतात आणि उंच काठीवर दिमाखात फडकणारा भगवा झेंडा पाहून ऊर भरून येतो. चहूबाजूंच्या पाशवी धर्मांध शक्तींशी लढून हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या त्या युगपुरुषाचा जीवनपट आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि मग समर्थांचे शब्द आठवतात. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योग, जय शिवराय. थोडा वेळ थांबून फोटोग्राफी केली, व्हिडिओज काढले आणि मग आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. उंच दगडी पायऱ्या उतरताना गुडघे थोडे कुरकुर करायला लागले होते. मग हळूहळू मध्ये थांबत आम्ही सर्वजण खाली उतरलो. त्यात एका आजीबाईंकडे थंड ताकही पिलं. किल्ला उतरताना असे बरेच छोटे छोटे स्टॉल्स तुम्हाला दिसतील जिथे लोकल गावातली माणसं चहा, मॅगी अशा गोष्टी विकताना दिसतात. तर तिकडे जरूर थांबावं. या माणसांसाठी तीच उपजीविका आहे. खाली उतरता उतरता सगळ्यांना सडकून भूक लागलेली. मग परतीच्या रस्त्यावर लोणावळ्याच्या अलीकडे एका हॉटेलमध्ये थांबलो. इथे मस्तपैकी चिकन थाळी, व्हेज थाळीवर ताव मारून सगळेजण सुस्तावले. जेवण संपेपर्यंत दुपार होऊन गेलेली आणि मग एकमेकांचे निरोप घेऊन सगळी मंडळी आपापल्या रस्त्याला लागली. तर असा हा आमचा रविवारचा छोटासा ट्रेक. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशा एका नवीन ट्रेकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.